मृत्यूची चाहूल लागल्यानंतरच जिवंत असण्याचं महत्त्व समजतं आणि जे खरे लढवय्ये असतात ते अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगू शकतात। एकतर तिरंगा फडकवल्यानंतरच मी परत येईन किंवा त्या तिरंग्यात लपेटलेला मी परत येईन, पण मी परत येईन हे नक्की। सैनिक, प्रत्येक जवानाची ही भावना, ही उर्मी, हे ध्येय, त्यागाचं, शौर्याचं आणि देशसेवेचं व्रत स्वीकारलेल्या आपल्या जवानांचं उत्तुंग कर्तव्य। ते आपल्या सीमेचं रक्षण करतायत म्हणून आपण इकडे सुखाचं जीवन जगतोय। त्यांनी घरदार सोडलंय, कौटुंबिक सुखदुःखांना बाजूला ठेवलंय। त्यातले काही जण आपल्याला कायमचे सोडून गेले, तर कित्येक जण शत्रूशी लढताना शारीरिक अपंगत्व घेऊन पण जिंकून परत आले। अशा खऱ्या हिरोंना ही मानवंदना, हा मुजरा। 25 मार्च 1919 रोजी बॉम्बे सोल्जर्स बोर्ड म्हणजे सध्याचं डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर अर्थात DSW अस्तित्वात आलं। शहीद जवानांच्या कुटुंबियांचं जणू पालकत्व स्वीकारून त्यांना आधार देणं आणि विकलांग सैनिकांच्या आर्थिक मानसिक पुनर्वसनासाठी सन्मानजन्य मार्ग शोधणं हे या विभागाचं उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र शासनाचा हा विभाग माजी सैनिक, शहीद जवान यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी कटिबद्ध आहे। त्यासाठी महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमेन कॉर्पोरेशन अर्थात मेस्कोची स्थापना झाली। माजी सैनिकांना त्यांच्या घराजवळ, त्यांच्या जिल्ह्यातच उत्तम रोजगार मिळावा यासाठी मेस्को अनेक उपक्रम राबवते। आज मितीस महाराष्ट्रात सुमारे 1,67,000 माजी सैनिक आहेत। सुमारे 1 लाखांपेक्षा अधिक वीरपत्नींनी आपलं सौभाग्य देशाला अर्पण केलंय। DSWनं आजवर हजारो माजी सैनिकांना नोकरी आणि उद्योग निर्माण करून त्यांच्या जीवनात आनंद फुलवलाय। युद्धात जायबंदी झालेल्या सैनिकांचं पुनर्वसन, शहीद जवानांच्या विधवा पत्नींचं सबलीकरण, युवा पिढीला सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित प्रशिक्षित करणं, माजी सैनिकांना स्वयंरोजगार मिळवून देणं, विविध प्रशिक्षणातून कौशल्य विकास करणं, नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी माजी सैनिकांना आर्थिक मदत करणं, कर्ज पुरवठा करणं ही या विभागाची ध्येय धोरणं आहेत। शिवाय पुण्यातील भोसरी परिसरात सुमारे 100 दुकानगाळे बांधून माजी सैनिकांना स्वतःचा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केलंय। देशप्रेम, प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा या सैनिकाच्या अंगभूत तत्वांना कायम ठेवत सैनिकांना आर्थिक स्वावलंबन आणि आत्मविश्वास देण्यासाठी DSW अर्थात डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर हा विभाग निरंतर अव्याहतपणे काम करतोय। याच विभागाचा हा सोहळा शौर्या मी वंदिले। नमस्कार, शौर्या मी वंदिले या कार्यक्रमामध्ये मी प्रिया बापट आणि मी उमेश कामत इथे उपस्थित असलेल्या सर्व वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचं हार्दिक स्वागत करतो। याचबरोबर उपस्थित मान्यवर या सर्वांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। सिनेमातील हिरो तर आपण नेहमीच झी टॉकीज वर पाहत असतो, पण आज या रिअल हिरोसाठी होणाऱ्या कार्यक्रमाला झी टॉकीज टेलिकास्ट पार्टनर म्हणून आपल्याला लाभले आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार। आणि आजचे आपले ग्राउंड स्पॉन्सर्स आहेत PMC बँक, या सगळ्यांचे मनापासून आभार। अजिंक्य विक्रम राजा गुणिजन पूजक त्वं कुलदीपक क्षात्र छत्रधर राजा त्वं संहारक त्वं संजीवक वंद्य शिवाजी राजा। जगदंबा
जगदंब 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 छत्रपती खडगधर कवडी माळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंब 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 मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युग कीर्ती धुरंधर जगदंब 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 तेजपुंज मुकुटमणि सह्यागिरी कंठमणि सिद्धहस्त मेरुमणि जगदंब 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 हिंदू नृप विश्वंभर तांडव कर शिवशंकर पराक्रमी पुरंदर जगदंब 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 अग्निशिखा दिव्य प्रभा जिजामात कुलदीपा शहास्तुतो शिवसेशा जगदंब 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 धर्मवंत भव्य व्रता शिवशक्ती मातुळजा रामकृष्ण अवतारा जगदंब 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 प्रिया, तुला खरं सांगू, मी आजपर्यंत अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलंय, पण आज या आजी माजी सैनिकांसमोर उभं राहून त्यांच्या मनोरंजनासाठीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं ही भावना काही औरच आहे. खरंच मलाही असंच वाटतंय की ज्या सैनिकांमुळे आपण आपलं आयुष्य अत्यंत निर्भीडपणे जगू शकतो त्यांच्या गौरवार्थ हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाचा आपण एक छोटासा भाग आहोत. हा माझ्यासाठी खरंच एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. सतत वॉकीची खरखर, रेडिओची गुरगुर, घोंघावणारा वारा, बंदुकांचं फायरिंगचे आवाज, हे सगळे आवाज ऐकणाऱ्या या जवानांना आज आपण एक सुरेल आवाज ऐकवणार आहोत आणि हा सुरेल आवाज घेऊन आपल्या समोर येते आपल्या सर्वांची लाडकी गायिका. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सावनी रवींद्र. सोडून ऐका दुनियादारी, गावाची गोट लई भारी. हा गावाचं गाव पण थोर, ऐका आता तुमची बारी. तान्याची बायको पळाली, कान्याला जाऊनी मिळाली. हा यशाचा बैल आज मेला, काशाची गाय काली आली. जगण्याच्या भैरी भोवती गावाची संपी बसती, ही सासू संग सून मांडते, सुनात पिसलं सासर. पिसल्या या गावात माझ्या मिठीचात नावाची गुजरी. गातिया गाणं झुंकया रान माझ्या तालावरी. जरा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. Come on. ढोल ताशाचा ताल झालं कुणी लाजलो पान. आलया नान पाखरू फिर फिर फिरत हे थांबुनी लागलं पाठ
माझ्या मिठीचा तर नावाची गातिया गाणं झुटया रान माझ्या तालावरी रानावनामंदी शिकारी सुटली वयात आल्याची कवंडी पिटली सुटला बहार त्याला बहार न गोडजी कधी लागरुळजी उमेश, आपण खरंच खूप भाग्यवान होत ना. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला केवढं काय काय नवीन शिकायला मिळते. नाही आपल्याला शिकायला मिळतच आहे, पण आपल्या इथे एक असा ज्युनियर आहे ज्याला एका मेजर कडून आणखी बरंच काही शिकण्याची इच्छा आहे. चला बघूयात या ज्युनियरला मेजर कडून काय शिकायला मिळतंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे. नमस्कार, माझं नाव आहे मेजर भारत गणेशपुरे. म्हणजे मी ऍक्च्युअल मध्ये मेजर नाहीये, पण नाव आहे माझं मेजर भारत गणेशपुरे. आणि हे मी ठेवलेलं नाहीये, लय लोकांनी ही पदवी दिलेली आहे मला. कारण काय झालं माहितीये का, लहानपणापासून लय मेजर मेजर ऍक्टिव्हिटी केलेली आहे मी. म्हणजे जेव्हा मी मायनर होतो की नाही, तेव्हा माझा बाप मला मेजर म्हणायचा, कारण त्याचे मेजर लफडे मी आईला सांगितलेले होते. तेव्हापासून मी असा मेजर आहे आणि मी असं मेजरच राहणार आहे, माहितीये का. पण आज माझ्याकडे एक ज्युनियर येणार आहे, म्हणजे एकदम ज्युनियर आहे तो, पण त्याला सैन्यात भरती व्हायचं आहे. सागर कारंडे येणार आहे. हा, नाही एवढं खुश होऊ नका. इकडे आल्यावर तुम्हाला समजेल का मेजर कोण आहे, तो आहे का मी आहे. म्हणजे एक तर त्याला सैन्यात भरती व्हायचं आहे. बरं, त्याचं नाव आहे सागर. सागरात भरती आली तर याला पोहता येत नाही आणि याला सैन्यात भरती व्हायचं आहे. मला याला हेलिकॉप्टर मधून सोडला तर हा फार फार तर पॅराशूटनं उडल आणि समुद्रात नेऊन बुडल. तो करणार काय, त्याला शिकायचं आहे म्हटल्यावर, भरती व्हायचं आहे म्हटल्यावर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. या हो कारंडे. मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. बाळा, तुला मुलं किती आहेत रे? एक पण नाही सर. एक पण नाही ना, मग इतका ओरडू नको. मला 2 आहेत. तुझ्या ओरडण्यानं मी गचकलो तर माझ्या चिल्ल्या पल्ल्याचे प्रॉब्लेम होतील. नाही सर, मी सांभाळेन ना. कसं काय रे? वहिनींना विचारा. काय नाही म्हणजे त्या बहीण आहेत ना माझ्या. असं विस्कटून सांग ना. हा, हा. हा, आणि मला एक गोष्ट सांग, हा. का प्रत्येक वेळेस मीच का सापडतोय तुला? तो कुशल आहे, तो पाठक आहे, त्याच्या मागं लागणं, माझ्या मागं का लागतो तो प्रत्येक वेळेस? सर मला एक गोष्ट सांगा. काय? तुमचं नाव काय सर? भारत. मग सरळ साधी गोष्ट आहे. हा. अख्खा भारत हा. सागराने वेढलाय. वा वा वा, एकदम करेक्ट आहे, करेक्ट आहे. हा, तर तसं मी सैन्यात आहे, माहिती तुला. हो हो सर, म्हणूनच सर इकडे आलोय सर. मला सैन्यात भरती व्हायचंय सर. सैन्यात तुला भरती पण व्हायचं? सर तुम्ही कसं सैन्यात भरती आलात? का? मला कळत, सरकशीत पण नाही घेणार तुम्हाला कोण सर. चुप बस. हे माझ्या आई वडिलांचं देणं आहे. मी जन्मता त्यांनी माझं नाव भारत ठेवलेलं आहे सर. बघा, म्हणजे असे थोर आई वडील कोणाला भेटणार आहे का? जन्मल्या आपलं पोर त्यांनी देशावर नौछावर केलेलं आहे. काय केले? नौछावर केलेलं आहे. काय? नौछावर केलेलं आहे. 9च्या वर तुम्हाला बोलता येत नाही सर. काय सारखं नछावर 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 करताय सर? चुप बस. तू माझी परीक्षा देणार, मी तुझी परीक्षा देणार? नॉनसेन्स. ए साला नॉनसेंस किसको बोलता है तू? हाय साला बात करता है. हाय 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 हाय. एक मिनिट, तुझं नेमकं आज बेरिंग काय आहे ते ठरव. त्या पाकिस्तान सारखं करू नको. त्यांना अजून समजलं नाही की आपली भूमिका काय आहे ते. तुझं काय ते सांग. माझं ठरलंय सर. माझं हा. ठरलंय सर. मला सैन्यात भरती व्हायचंय सर. अबे सैन्यात भरती व्हायचंय, सैन्यात भरती व्हायचं काय झालंय? याला ना बुद्धिबळाचा प्यादा म्हणून कोणी घेणार नाही आणि ना सैन्यात भरती होणार आहे. प्लीज पाय पडतो. असू दे, पाय नको पडू, पाय नको. कसं असते, सैन्यात भरती होणं काही खायचं काम नाही आहे रे. खायचं काम ना? नाही. मग ठीक आहे, आपण टाकून देऊ काय? लॉलीपॉप. इथं ते बसले आहेत, त्यांच्याकडे असली गन आहे. असे फालतू जोक कसे तिथून उडवतील तुला ते. लॉलीपॉप टाकून देऊ. काय चालू आहे? सॉरी सॉरी सर. हा, हा. सैन्यात सर, सैन्यात भरती ओके, सर. सैन्यात भरती व्हायचं आहे तर तू आता जवान होणार आहेस. नाही सर, मी आहे जवान. अबे
तसं नाही मी असं जवान जवान होणार आहे. अच्छा जवान जवान एकदम असं असं म्हणजे एकदम असं एकदम रसरशीत. अबे रसरशीत नाही रे, आर्मीतला जवान होणार आहे तू. रसरशीत जवान व्हायला तू काय आंबा आहेस का? हा सर तेच आर्मीतलं सर व्हायचं हा, सर, हा, जवान. तर आर्मीतला व्हायचं आहे. ओके. तर हे बघ कसं असं तुला सांगतो. समजा भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू आहे, म्हणजे भारत आणि पाकिस्तानचं हा. युद्ध चालू बस आहे. झालं किती वेळा सर ते भारत 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 जिंकला भारत जिंकला, कधीतरी सागर जिंकला असं म्हणा ना हो. अरे इतका पर्सनल होऊ नको रे. ओके ओके, मग तुला जरा वेगळ्या भाषेत सांगतो. समजा इंडो पाकचं युद्ध चालू आहे. काय इंडो पाकचं युद्ध चालू आहे. काय शोधतोयस? काहीतरी पडल्यासारखं वाटलं सर. कुठे काय? तुम्ही मटण खाल्लं होतं का दुपारी? का रे? एंड पक्कन काहीतरी पडल्यासारखं वाटलं सर. अरे नाही नाही, तुला वेगळ्या भाषेत सांगतो. हे बग, हिंदुस्थान आणि पाकिस्तानचं युद्ध चालू हा, हा, आहे. sir, got it, sir. Okay? हा, yes, sir. आता काळजीपूर्वक आहे. नाही, sir. नीट आहे का? हिंदुस्थान आणि पाकिस्तानचं युद्ध चालू आहे. समोर 5,000 सैनिक आहेत त्यांचे. हा तुमचे 5 लोक आहेत. तुम्ही काय करणार? 5 खूप झाले. हा हा आता ते संपणार, त्यांना हा. विचारायचं ते काय करणार ते. करेक्ट आहे एकदम एकदम करेक्ट आहे तुझा. मला सांग, तुला क्रॉलिंग येते का रे? क्रॉलिंग हा सर येते ना सर. कसं? अबे क्रॉलिंग म्हणजे तसं क्रॉलिंग नाही आहे रे. क्रॉलिंग म्हणजे असं 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 जमिनीवर असं. दाखवा ना मला, दाखवा ना. ए बघ एक मिनिट. हा दाखवा ना सर, दाखवा ना सर. मला जरा लो बीपीचा त्रास आहे, नंतर सांगतो तुला. बघा 2 मिनिटात चरबी कमी झाली सर तुमची. अबे चरबी नाही रे, चरबी नाहीये. हे एक म्हणजे असं एक माझा सिनियरिटी आहे, याला सिनियरिटी हा, म्हणतात. सर. हे कसं असते तुला सांगतो. तिकडे ना एक बटालियन असते. बटालियन म्हणजे माहितीये तुला हा सर बटालियन माहिती आहे. काय? बटालियन अरे मारतील रे ते, खरोखरच्या बंदुका आहेत रे त्यांच्याकडे. असं बटालियन वगैरे करू नको रे. बटालियन म्हणजे तुकडी तुकडी. माशाची. माशाची तुकडी नाही रे, बटालियन असतं रे. 96 मराठा बटालियन. हा हा ते असं असं ते बटालियन. यस सर. Yes, sir. Okay, असं स्थितीत राहायला पाहिजे. ओके ओके बरं, सर. मला सांग, हा सर. बंकर माहिती तुझा? बंकर हा सर. काय? लोक तुम्हाला म्हणतात ना हा. ए बकवास बंकर. अबे तसं बंकर नाही बे. बंकर म्हणजे खड्डा असतो, खड्डा. हा हा म्हणजे मुंबईचे रस्ते. हा हेही बरोबरच आहे म्हणा. हा तर तू त्या बंकर मध्ये आहेस. कधी नाही समजा तू त्या बंकर मध्ये समजा आहेस. समजा बिंजा ना लगेच आपल्या ऍक्शन पाहिजे सर. बरं तू त्या बंकर मध्ये आहेस. हा, सर. तुझ्यासोबत तुझा साथीदार आहे, तो जखमी आहे. त्याला वाचवणं तुझं कर्तव्य आहे. त्याला तू कसा वाचवशील? नाही सर मी त्याला माझ्या पाठीवर टाकेन सर आणि त्याचा जीव वाचवणार सर. ओके शाबास, क्या बात आहे. म्हणजे एवढं समजलं तर तुला, म्हणजे एवढा हुशार आहेस तू. हा नाही सर एवढं तर समजलंच पाहिजे ना आपल्याला सर. हो हो करेक्ट आहे. तो जवान सर फक्त माणूस नसतो सर, मग तो महान माणूस असतो सर, खूप महान माणूस असतो. एक जवान म्हणजे एक अख्खा देश असतो सर. आता बघा ना आपण इथे स्किट करतोय, आपल्याला किती आनंद मिळतोय सर. इकडे टीव्हीवर लोक बघतायत, हसतायत सर. त्यांना तिथे कोणी हसवत असेल का हो? आपल्याला इथे हसायला मिळावं म्हणून ते तिकडे फक्त उभे आहेत आपल्यासाठी. हातात बंदूक घेऊन उभे येतो आणि आपण इथे हसतोय. आपल्या संरक्षणासाठी ते तिथे उभे आहेत. म्हणून सर त्यांच्यासारखं काहीतरी मला करायचंय सर. म्हणून मला सैनिक व्हायचंय सर. ओके तू खरोखरचा सैनिक होणारच एक दिवस. पण मी खोटा मेजर तुला सॅल्यूट करतो. ठीक आहे सर. ये माझे ध्वनी छम छम छमाते छम, कुणाचे मन छम छम छमाते छम. ये माझे ध्वनी छम छम छमाते छम, कुणाचे मन छम छम छमाते छम. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. रखुमाई 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 रखुमाई. तू दिल के दरिया की रानी, चमके तू मौसमी मानी. तू दिल के दरिया की रानी,
लोकशाहीला जेव्हा आली जाग तेव्हा जन्मला नारायण वाघ. बरोबर आहे, करेक्ट है. मेरे आने के बाद देखो कैसा माहौल गरम कर देता हूँ. पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा. रविवार 10 एप्रिल दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर. हिरोईन चालली कॉलेजात. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या 4 बहिणींच्या बंडाची गोष्ट. आता मोठं काम करण्यासाठी मोठं होण्याची गरज नाही. पीएमसी बँक सादर करीत आहे किशोर बचत योजना. देशात प्रथमच 10 वर्षांच्या मुलामुलींसाठी बँकिंगची सुविधा, ज्यात त्यांना मिळेल निशुल्क एटीएम कार्ड आणि चेकबुक. पीएमसी बँक, आपली सेवा हाच आमचा आनंद. या शहरातील मोठे मोठे गुंडे घाबरतात तुझ्या बाबांना. तर मग हे छोटे छोटे डास का नाही घाबरत तुम्हाला? बाळा, डास सर्वात जास्त घाबरतात गुड नाईट नीम ऍक्टिव्ह प्लस ला. गुड नाईट ची प्रभावी नीम ऍक्टिव्ह प्लस कॉईल. नीम ऍक्टिव्ह प्लस आत तर डास बाहेर. हेअरफॉलचे एक मुख्य कारण आहे केसांमध्ये प्रोटीनची कमतरता, आणि प्रोटीनच्या सर्वात चांगल्या स्रोतांपैकी एक आहे एग व्हाईट. म्हणून मी रेकमेंड करते चिक एग व्हाईट प्रोटीन शॅम्पू. हा शॅम्पू डॅमेज केसांना पोषण देऊन हेअरफॉल कमी करतो. मन मोहित करा चिक स्टाईल्सने. आता प्रत्येक टॉयलेट मध्ये होईल कीटाणूंचा नाश, कारण डॉमेक्स वर आहे विशेष ऑफर. आता डॉमेक्स फक्त 50 रुपयांमध्ये उपलब्ध. आपके नवीन वर्ष की भेट. गौरी, आई बाबा, मराठमोळी नाती अलगद जुळतात. मनच नाही तर जग जिंकून घेतात. क्विक प्रस्तुत का है दिया परदेस 28 मार्च पासून रात्री 9 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. आमचा एसी सुद्धा असाच आहे. स्प्लिट 5 स्टार इन्व्हर्टर. वाव. सेकंड बेस्ट एसी का विकत घेतला? सेकंड बेस्ट, हा, त्याचं 5.2 ISEER नाहीये ना? हो, जर असतं तर तुमचा सुद्धा हाच एसी असता. भारताचा सर्वाधिक एनर्जी एफिशियंट इन्व्हर्टर एसी नवीन गोदरेज NXW. बाकी सर्व सेकंड बेस्ट. आणि आता ज्यांना केस जायचे प्रॉब्लेम आहे ते लोक आमच्याकडे इंदुलेखाच मागतायत आणि आम्ही सुद्धा त्यांना इंदुलेखाच देतोय. इट्स रिअली इफेक्टिव्ह. इंदुलेखा भृंग ऑइल, तेल जे रिझल्ट देईल. लवकर चला. काय झालं? तुझ्या छोट्या हातांनी तर कमाल केली, पण तुझ्या हातांचं काम वाढवलं. काही नाही आजी, इझी आहे. सर्फ एक्सेल इझी वॉश मध्ये आहे 10 हातांची शक्ती. हे तेलासारखे कठीण डाग निपटून काढते सहजपणे. सर्फ एक्सेल इझी वॉश. गाडी गॅरेज मधून आली, चला रेस्टॉरंटला. अमेरिकेतला सतीशला मुलगा झालाय, आम्ही चाललो रेस्टॉरंटला. रेस्टॉरंटला जायची फक्त कारण शोधतात. विसरून जातील सगळी कारण हे छोले खाऊन. नॉरने निवडक मसाले योग्य प्रमाणात मिसळून बनवले आहेत. नवीन नॉर शेफ्स मसाले, जे देतात तुमच्या खाद्यपदार्थांना रेस्टॉरंट सारखा स्वाद आणि प्रत्येक गाईला मास्टर शेफची पदवी. कुठून मागवले? नवीन नॉर शेफ्स मसाले आता प्रत्येक घर बनेल रेस्टॉरंट. Moto on Amazon. Moto on Amazon. Moto on Amazon. Moto on Amazon. Launching Moto range of smartphones and watches on Amazon. Download the app and buy now. Amazon. चावी विसरलात का? या ना, आमच्या घरी बसा आणि वाट बघा. नाही, चहाचा खूप छान सुगंध येतो यांच्या घरातून. तुझे गुडघे दुखत असतील ना? आत बसून वाट बघूया. काही घरातील चहामध्ये आपुलकीचा स्वाद असतो. एक कप चहा आणखी मिळेल? ब्रुक रेड लेबल, स्वाद आपुलकीचा. आणि आता ज्यांना केस जायचे प्रॉब्लेम आहे ते लोक आमच्याकडे इंदुलेखाच मागतायत आणि आम्ही सुद्धा त्यांना इंदुलेखाच देतोय. इट्स रिअली इफेक्टिव्ह. इंदुलेखा भृंग ऑइल, तेल जे रिझल्ट देईल. हाय, ट्रीटमेंटची अपॉइंटमेंट आहे. दिस वे प्लीज. वेलकम टू द गोल्डन ग्लो फेअरनेस ट्रीटमेंट. बसा. फेअर अँड लवली आयुर्वेदिक हेअर क्रीम. हे फक्त क्रीम नाही, गोल्डन ग्लो ट्रीटमेंट आहे. नवीन फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर, ज्यात आहे कुंकुमादी तैलम आणि केशर, जे देई गोल्डन ग्लो. खरंच गोल्डन ग्लो. थँक्यू. तुम्हाला म्हणू की याला नवीन फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर. आता मोठं काम करण्यासाठी मोठं होण्याची गरज नाही. पीएमसी बँक सादर करीत आहे किशोर बचत योजना. देशात प्रथमच 10 वर्षांच्या मुलामुलींसाठी बँकिंगची सुविधा, ज्यात त्यांना मिळेल निशुल्क एटीएम कार्ड आणि चेकबुक. पीएमसी बँक, आपली सेवा हाच आमचा आनंद.
जपायचंय तुला रिच क्रीम हेअर कलर गोदरेज एक्सपर्टने. हेअर कलर आणि जपणूक हा केस कलर करतो तेही अमोनिया शिवाय. आणि याचा ॲलोमिल प्रोटीन फॉर्म्युला केसांना ठेवतो सॉफ्ट आणि शायनी. बरं इतके पैसे कुठून आले? फक्त 20 रुपये मम्मा. जपणूक गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीमची. आता रिच क्रीमची जपणूक नवीन मल्टी ऍप्लिकेशन पॅक मध्येही. एक्सक्यूज मी तुम्हाला कुठेतरी आधी पाहिलंच वाटतं. आता आठवलं, मी तुम्हाला बँक लुटताना पाहिलं होतं. मला तुझ्या सोबत घेऊन चल. काय मॅडम, आपण आत्ताच तर भेटलो. Presenting Hero Extreme Sports, faster than ever. आमच्या एका क्लायंटनी इंदुलेखा ब्रिंगा ऑइल वापरायला सुरुवात केली. खूपच इफेक्टिव्ह आहे. सो मी पण ट्राय केलं. मलाही उत्तम रिझल्ट्स मिळाले. आय एम व्हेरी हॅपी. आता आमच्या सर्व कस्टमर्सना हेअर लॉस साठी आम्ही फक्त इंदुलेखा ब्रिंगा ऑइल सजेस्ट करतो. इंदुलेखा ब्रिंगा ऑइल, तेल जे रिझल्ट देईल. बेस्ट सेकंड बेस्ट बेस्ट सेकंड बेस्ट बेस्ट सेकंड बेस्ट बेस्ट. नवीन गोदरेज NXWAC 5.2 ISEER सह बाकी सर्व सेकंड बेस्ट. शिरीना दीदीची मोठी परदेशात आली आहे. परदेशातनं बाई मिठी मारते म्हणलं ना की लोक एक जण 10 वेळा येतो. सकाळी लवकर येतो म्हणजे ती परत मिठी मारल. टोपेला राहू दे तिच्या मिठीत. मी राहतो आदर्श सिटी. पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा. रविवार 10 एप्रिल दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर. हिरोईन चालली कॉलेजात. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या 4 बहिणींच्या बंडाची गोष्ट कापूस कोंड्याची. डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर महाराष्ट्र राज्य आयोजित शौर्यामी वंदिले या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. प्रिया, तुला माहितीये आपल्या बिल्डिंगचे जे वॉचमॅन काका आहेत ना, त्यांनी परवा एका पेट्रोल चोराला पकडलं. म्हणजे आपल्या गेटच्या बाहेरच तो पेट्रोलचं चोरी करत होता. त्या काकांना काय राहवलं नाही. त्यांनी त्या उंच धिप्पाड चोराला पकडून त्याला सणसणीत 2 लगावल्या. आपल्या वॉचमन काकांनी म्हणजे फारच शांत आहेत आणि ते असं काही करू शकतील असं काही मला त्यांच्याकडे बघून वाटत नाही. नाही, मला पण असंच वाटलं होतं. म्हणून मी सुद्धा त्यांना विचारलं, काका तुम्हाला एवढ्या त्या धिप्पाड माणसाच्या कानाखाली मारायला काहीच वाटलं नाही, भीती वाटली नाही? त्यावर ते म्हणाले, बाळा मी एक्स आर्मी मॅन आहे. कमीत कमी 4000 गोळ्या झाडल्यात मी माझ्या या करिअरमध्ये. भीती, मृत्यू ह्या गोष्टी ह्या मी अशा जवळून पाहिल्यात. शत्रूचा खात्मा केलाय. त्या सगळ्या पुढे हा कोण आहे चिंधी चोर? हे ऐकूनच मला इतकं बरं वाटलं आणि सेफ वाटायला लागलं. खरंच मला सुद्धा आता हे ऐकून ना खूप आधार वाटला. पण विरोधाभास बघतोयस ना उमेश, ज्या माणसांनी 4000 गोळ्या चालवल्या, लाखो रुपयांचे तोफगोळे उडवले, त्या माणसाला आज एका बिल्डिंगचा वॉचमन म्हणून 8-10 हजाराची नोकरी करावी लागते. हा विरोधाभास मिटवण्यासाठीच आणि रिटायर्ड आर्मीमनना समाजात सन्मानाचं स्थान मिळवून देण्यासाठीच डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर महाराष्ट्र राज्य कार्यरत आहे. आणि प्रिया, मला आज सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्रातल्या जवळपास 8 लाख सेवानिवृत्त सैनिक, शहीद जवान आणि त्यांचे कुटुंबीय यांची काळजी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर महाराष्ट्र राज्य घेत आहे. तेव्हा बघूया आपला पुढचा धमाकेदार परफॉर्मन्स, जो आपल्या समोर घेऊन येते एक धमाकेदार डान्सर, ऍक्टर. प्लीज वेलकम श्रुती मराठे. आहे धुके धुके दाटले हैं धुके. बोलती स्पर्श है बाकी मुके मुके दाटले हैं धुके. दिवे लाखो मनामध्ये लागले लागले दाटले रेशमी आहे धुके धुके.
स्पर्श सारे नवे नवे दाटले रेशमी आहे धुके धुके दाटले धुके बोलती स्पर्श है बाकी मुखे मुखे दाटले है धुके प्रेमात पडतो जातो येता जाता पण सावरलो तुझा होता होता हे वेड आहे ना पण गोड आहे ना ही ओढ आहेची ती गोड आहे ना तर मग नको सलपबू चंद्र गोरा नसेल तो द्या पण आज आहे ना प्रिया, तुला कधी फोन रिंगची भीती वाटते का ग? छे रे, फोन रिंग मध्ये घाबरण्यासारखं काय असतं? फोन रिंग मध्ये घाबरण्यासारखं काय असतं ते आपल्याला कदाचित कधीच नाही कळणार, पण ज्यांच्या घरातलं कोणी युद्धभूमीवर लढत असेल तेव्हाच्या काळात वाजणारा फोनची बेल ही खरंच आपण विचारही नाही करू शकणार. अशा पद्धतीचा घाबरवणारा फोन कधीही कुणालाही ऐकायला मिळू नये अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि त्या फोनच्या आवाजापेक्षा एखादा सुरेल आवाज सगळ्यांना ऐकायला मिळू दे अशी इच्छा मनात बाळगूया. देवाची कविता तेरे नाम तेरे नाम हृदय नाम देवाची कविता कोरी या खिडकीच्या काचा थोड्या भिजलेल्या आडोसा शोधत पाऊस आलेला आहे तेव्हाचे वर्णन हा तेव्हाचा तो क्षण ही तेव्हाची कविता कोरी अजूनही ना सुचलेली अजूनही नाही प्रिय अजूनही ना सुचलेली अजूनही नाही प्रिय
नि सा रे सा नि सा सा ग म प नि प सा नि द प द म द प म प ग म रे सा ग म प म ग म रे सा ग म रे नि सा ग म रे नि सा ग म रे नि सा रे सा नि सा रे सा नि सा रे ग म हसऱ्या सुखाचा पहिला पहिला मोहर हा थकल्या जीवाला पहिल्या सरीचा दरबळ हा क्षण हे हळवे जपावे इबल्या ओठी हसावे आज चिंब भावे पार पैल जावे किती सांगायचंय मला किती सांगायचंय ओ किती सांगायचंय मला तुला किती सांगायचंय मनाच्या पाऱ्याला असे प्रेमाचे बहर मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर मनाच्या या गावी असे दोघांचेच घर घेऊ दे मनाला श्वास मोकळा सबको तेज भगाए बसती है सबके ख्वाब में पर हाथ कभी ना दिल रात दौड़ती पहियों में चमके तू मौसमी मानी तू दिल के दरिया की रानी लहरे लहरे तूफानी तू दिल के दरिया की रानी दरिया की रानी चमके तू मौसमी मानी तू दिल के दरिया की रानी लहरे तेरी तूफानी आता आपल्या या कार्यक्रमाच्या मुख्य उद्देशाकडे वळूया आणि यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो रिटायर्ड कर्नल सुहास जतकर यांना. लेफ्टनंट जनरल बिपिन रावत अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल, GOC/INC हेडक्वार्टर सदर्न कमांड, मिसेस मधुलिका रावत, प्रेसिडेंट आर्मी वाइस वेलफेयर एसोसिएशन, श्री S. चोकलिंगम IAS, डिविजनल कमिश्नर पुणे डिवीजन, देवियों तथा सज्जनों, वीर पिता, वीर माता, वीर पत्नी, इथे उपस्थित सर्वजण. 35व्या वर्षापर्यंत देशाच्या सीमेवर बंदुकीवर संगीन चढवून जागता पहारा करणारा सैन्यातील जवान ऐन्य तारुण्यात आणि अर्धवट संसारात असताना अवघ्या 35व्या वर्षी रिटायर होतो. ज्यांच्या जागरूकतेवर आपण संपूर्ण विश्वास ठेवून आपापल्या घरामध्ये निर्धास्त झोपतो तो जवान जेव्हा रिटायर होतो तेव्हा नेमकं काय होतं? त्या वेळेपर्यंत मुलं बाळ झाल्यामुळे त्याच्यावरची कौटुंबिक जबाबदारी दुप्पट आणि त्याची मिळकत किंवा पेन्शन पगाराच्या अर्धी होते. 16व्या वर्षी सैन्यामध्ये भरती झाल्याने शिक्षण फारसं असत नाही. मग तुमचा आमचा रक्षण करता कुठेतरी वॉचमॅन, सिक्युरिटी गार्ड म्हणून उभा असलेला दिसतो. अशा वेळी त्याच्या पाठीशी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी
कुटुंबियाच्या आरोग्याच्या रक्षणासाठी सैनिक कल्याण विभाग उभा असतो आणि सैनिक कल्याण विभागाच्या पाठीशी तुमच्या आमच्या रूपानं आपला हा सगळा समाज उभा असतो. गत वर्षीप्रमाणे यंदाही देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या अधिकारी आणि जवानांच्या वीर पत्नी, वीर माता आणि वीर पिता तसेच शौर्य पथक धारकांचा शौर्य आम्ही वंदिले या कार्यक्रमाचे औचित्य साधून यथोचित सन्मान करण्यात येत आहे. आता मी आमंत्रित करतो लेफ्टनंट जनरल बिपिन रावत साहेबांना की त्यांनी त्यांचा गौरव करण्यासाठी कृपया मंचावर यावे. IC 272 लेफ्टनंट जनरल JT सातारावाला, जिल्हा पुणे. लेफ्टनंट जनरल JT सातारवालाचे सुपुत्र त्यांनी हा सन्मान स्वीकारावा. लेफ्टनंट जनरल JT सातारवाला हे दुसऱ्या महायुद्धात अतुलनीय कार्य दाखवल्यामुळे आणि त्यांच्या शौर्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारने मिलिटरी क्रॉस हे शौर्य पदक देऊन गौरवण्यात केले. नंबर 18706 ऑनररी सुभेदार मेजर नामदेव जाधव, जिल्हा अहमदनगर. ऑनररी सुभेदार मेजर नामदेव जाधव हे 5 मराठा लाईट इन्फंट्री बटालियन मध्ये कार्यरत असताना इटलीमध्ये सिनियो नदीला आलेल्या पुरामुळे त्यांची लहान पार्टी नष्ट झाली होती. ऑनररी सुभेदार मेजर जाधव यांनी 2 जखमी जवानांना घेऊन खोल पाण्यात उतरून माइन बेल्ट सुरक्षित ठेवून जोराचा गोळीबार करून शत्रूच्या 3 मशीन गन पोस्ट नष्ट केल्या. त्यांचे नातू श्री विजय देशमुख मी यांना स्टेजवर आमंत्रित करतो की त्यांनी त्यांच्यातर्फे हा सन्मान स्वीकारावा. ऑनररी सुभेदार मेजर जाधव यांनी दाखवलेल्या आक्रमकता व धाडसीपणा या गुणामुळे त्यांना ब्रिटिश सरकारने व्हिक्टोरिया क्रॉस हे शौर्य पदक देऊन गौरवण्यात आले. नंबर 9192 नायक यशवंत घाडगे, जिल्हा रायगड. नायक यशवंत घाटगे हे 5 मराठा लाईट इन्फंट्री मध्ये कार्यरत होते. दुसरे महायुद्धात इटलीमध्ये अप्पर टिबर व्हॅले या ठिकाणी ब्रिटिश सैन्याच्या एका रायफल सेक्शनचे कमांडर असताना सेक्शन मधील जवानांची शत्रूबरोबर लढाई झाली. त्यामध्ये त्यांच्या सेक्शनचे सर्व जवान मारले गेले. ते स्वतः वाचल्याने त्यांनी जीवाची पर्वा न करता जखमी अवस्थेत असताना मशीन गनवर ताबा घेतला व शत्रूवर गोळीबार सुरू केला. मशीन गनची मॅगझिन बदलत असताना शत्रूच्या गोळीबारात त्यांना दिनांक 10 जुलै 1944 रोजी वयाच्या 22व्या वर्षी वीरगती प्राप्त झाली. तरी मी त्यांच्या प्रतिनिधींना स्टेजवर आमंत्रित करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. नायक घाडगे यांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडसामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना मरणोपरांत व्हिक्टोरिया क्रॉस हे सर्वोच्च शौर्य पदक देण्यात आले. IC 25107A विंग कमांडर डेरिल कास्टिलेनो हे बॅरकपूर कोलकाता येथे 157 हेलिकॉप्टर युनिटमध्ये कार्यरत होते. उत्तराखंड राज्यात ढगफुटीमुळे झालेल्या महाप्रलयातील बचाव कार्यासाठी त्यांना विशेष कामगिरीसाठी तैनात करण्यात आले होते. महाप्रलयामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत अडकून पडलेल्या भाविकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी घेऊन येत असताना हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले व त्यांना वीरगती प्राप्त झाली. श्रीमती लीना कस्टिलोनो ह्या वीर माता आहेत. मान्यवरांचे आभार. आता मी श्री S चोकलिंगम IAS डिव्हिजनल कमिशनर पुणे यांना मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी यथोचित सत्कार करावा. IC 71436 कॅप्टन अविनाश यशवंत सोमवंशी, उस्मानाबाद. कॅप्टन सोमवंशी यांनी कठीण आणीबाणीच्या काळात प्रसंगावधान ठेवून भरटोल गावातील तसेच कॅन्टोन्मेंट मधील 54 इंजिनियर रेजिमेंट मधील मनुष्यबळाची हानी होऊ न देता विमान उतरवत असताना क्रॅश झाले. कॅप्टन सोमवंशी यांना वीरगती प्राप्त झाली. मी आमंत्रित करतो श्री यशवंत सोमवंशी वीर पिता यांनी सत्कार स्वीकारावा. $2795115 नायक
कुंडलिक केरबा माने, जिल्हा कोल्हापूर. नायक माने हे जम्मू काश्मीर येथे रक्षक मोहिमेत नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना आतंकवाद्यांनी चारू बाजूंनी गोळीबार केला. त्या गोळीबारास प्रत्युत्तर देत असताना माने यांना गोळी लागली व ते गंभीर जखमी झाले व त्यांना वीरगती प्राप्त झाली. मी आमंत्रित करतो सौ नानूबाई केरबा माने वीर माता व श्री केरबा तुकाराम माने वीर पिता की यांनी स्टेजवर यावं. JC 378410, सुभेदार राजेंद्र शिवाजी बागणे, जिल्हा सांगली. मी आमंत्रित करतो श्रीमती अनिता बागणे वीर पत्नी, सौ फुलाबाई बागणे वीर माता, श्री शिवाजी नायकू बागणे वीर पिता यांनी स्टेजवर यावं. सुभेदार बागणे हे हिमाचल प्रदेशमधील डबलिंग येथे फाल्कन मोहिमेत कार्यरत असताना दूरदराज ठिकाणी अडकलेल्या लोकांना मदत करत असताना त्यांच्यावर पहाडाचा एक कडा कोसळल्याने ते बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने त्यांना वीरगती प्राप्त झाली. 2796239, नायक रमेश महादेव गवस, जिल्हा सिंधुदुर्ग. नायक रमेश महादेव गवास हे 16 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असताना दिनांक 1 जून 2014 रोजी नियंत्रण रेषेवर चन्नीगुंड आणि 26 पोस्टच्या मध्ये गस्तीवर होते. 26 पोस्ट ही दुर्गम पर्वतामध्ये असल्याने त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमी असल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना चन्नीगुंड येथे वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले, परंतु त्यांनी तिथे असलेल्या कार्यरत ठिकाणी वीरगती प्राप्त झाली. श्रीमती रश्मी रमेश गवास वीर पत्नी यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. तर या नायक गवास यांनी साहस, वीरता व कर्तव्यप्रती निष्ठा या गुणाचा परिचय दिला. नंबर 15795252, गनर सत्तप्पा महादेव पाटील, कोल्हापूर. गनर पाटील हे जम्मू काश्मीर येथे कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टर जवळील किंगुनार येथे रक्षक मोहिमेअंतर्गत अंबुश पार्टीमध्ये कार्यरत होते. त्यांचे क्षेत्रातील उत्तर पश्चिम दिशेकडून किंगुनार मधील आतंकवाद्यांची चाहूल लागताच ते आतंकवाद्याच्या दिशेने जात असताना अँबुशवर आतंकवाद्यांनी चौबाजूंनी गोळीबार केला. त्यामध्ये गनर पाटील यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले व त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांचे प्रतिनिधी येथे त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारावा. वन 15224096, गनर राहुल अजिनाथ म्हेत्रे, अहमदनगर. गनर म्हेत्रे हे मनसाबल येथे बटालियन मुख्यालयाच्या क्विक रिॲक्शन टीम मध्ये सेंट्रीच्या ड्युटीवर होते. अचानक आतंकवाद्यांनी गार्ड रूमवर तुफान अंधाधुंद गोळीबार केला. दुर्दैवाने त्या अंधाधुंद गोळीबारात गनर म्हेत्रे यांना वीरगती प्राप्त झाली. मी आमंत्रित करतो श्रीमती रोहिणी राहुल म्हेत्रे वीर पत्नी यांना की त्यांनी गौरव स्वीकारावा. गनर म्हेत्रे यांनी कर्तव्याप्रती निष्ठा या गुणाचा परिचय दिला. मान्यवरांचे आभार. मी आमंत्रित करतो मिसेस मधुलिका रावत, प्रेसिडेंट आर्मी वाईफ वेलफेअर असोसिएशन की पुढचा सत्कार समारंभ. JC 460478, नायब सुभेदार दुर्दुंडी इराप्पा कनकनवाडी, जिल्हा कोल्हापूर. हे 19 मराठा बटालियन कुपवाडामध्ये कार्यरत असताना झुंड्रेशी गावात घेराव आणि शोध मोहीम सुरू असताना सादिक मीर यांच्या देव मोहल्ला घरात लपून बसलेल्या आतंकवाद्यांना पकडण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत आतंकवाद्याचे घराचे सभोवताली घेराव घातला. नायब सुभेदार कंकणवाडी आतंकवाद्याचे जवळ जाऊन गोळीबार केला. त्यावेळेस आतंकवाद्याच्या गोळीबारात नायब सुभेदार कंकणवाडी यांच्या छातीत एक गोळी लागली व ते जखमी होऊन बेशुद्ध पडले.
तत्काळ त्यांना 16 ग्रेनेडच्या प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले, पण त्यांना वीरगती प्राप्त झाली. श्रीमती सुवर्णा दुर्दुंडी कणकणवाडी वीरपत्नी यांना आमंत्रित करतो की त्यांनी गौरव स्वीकारावा. आज तुम्हा सर्वांचं पुढे आल्यानंतर मला लक्षात आलेलं आहे की आमचं आयुष्य, त्यातले आनंद, त्यातल्या महत्वाकांक्षा ह्या किती छोट्या, किती विलाशा आहेत आणि तुम्ही किती मोठी माणसं आहात. माझा तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा. गुढीपाडव्यानिमित्त रंगणार मराठी चित्रपटांचा सोहळा. जगप्रसिद्ध नृत्य शैलींची होणार उधळण. चल बेटा सेल्फी मराठमोळ्या गाण्यांवर मंत्रमुग्ध होणार मन. गाणीय ब्लॅक नॅचरल प्रस्तुत झी चित्रगौरव पुरस्कार 2016 शुक्रवार 8 एप्रिल संध्याकाळी 7 वाजता झी टॉकीज वर. शिरीना दीदीची मिठी परदेशातनं आली आहे. परदेशातनं बाई मिठी मारते म्हणलं ना की लोक एक जण 10 वेळा येतो. सकाळी लवकर येतो म्हणजे ती परत मिठी मारल. टोपेला राहू दे तिच्या मिठीत, मी राहतो आदर्श सिटी. पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा. रविवार 10 एप्रिल दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर. आमचा एसी सुद्धा असाच आहे. स्प्लिट 5 स्टार इन्व्हर्टर. वाव. सेकंड बेस्ट एसी का विकत घेतला? सेकंड बेस्ट, हा त्याचं 5.2 ISEER नाहीये ना? हो, जर असतं तर तुमचा सुद्धा हाच एसी असता. भारताचा सर्वाधिक एनर्जी एफिशियंट इन्व्हर्टर एसी नवीन गोदरेज NXW. बाकी सर्व सेकंड बेस्ट. हेअर कलर करायचंय, जरा हेल्प कर ना. अगं हे काय करतेस तू? तेच जे तुम्ही या हेअर कलर बरोबर करताय. का ते अवघड बनवायचं जर यू कॅन टेक इट इझी. इंडिका इझी हेअर कलर. आता ब्रश शिवाय कुणाच्याही हेल्प शिवाय स्वतः करा कलर. याला कट करून केसांना लावून 10 मिनिटांनंतर धुवावे. हे फक्त केसांनाच रंगवतं, डोक्याला नाही. जे तुम्हाला देतं शायनी कलर्ड हेअर. इंडिका इझी हेअर कलर. तर याला अवघड बनवायचंय नाही, टेक इट इझी. फूड पॉइझनिंग. घरात कॉक्रोच आहेत का? सुमन, तुला जरा लक्ष ठेवायला हवं होतं. आणि मला बोलती की मी ठीक काम नाही करत. काय आंटी पुन्हा आजारी? Why are you silent? India wants to know. काय विचार करताय? आजार कॉक्रोचने पसरवला आणि आरोपाला तुमच्यावर. पण मी तर चॉक लावलं होतं. अरे चॉक लपलेल्या कॉक्रोचचं काही बिघडवू शकत नाही. म्हणूनच लाल हेट, जे लपलेल्या कॉक्रोचना घुसून मारतं. लाल हेट लपलं तरीही नाही वाचणार. पाहिलं? आणि आता ज्यांना केस जायचे प्रॉब्लेम आहे ते लोक आमच्याकडे इंदुलेखाच मागतायत आणि आम्ही सुद्धा त्यांना इंदुलेखाच देतोय. इट्स रिअली इफेक्टिव्ह. इंदुलेखा भृंग ऑइल, तेल जे रिझल्ट देईल. का नेहाचा फोन नाही आला का? मित्र सुद्धा मित्र राहिला नाही, येईल. प्रेम सुद्धा प्रेम राहिलं. नवीन किसान बेरी ब्लास्ट. याचा थोडा आंबट थोडा गोड स्वाद तुम्हाला देतो प्रत्येक बाईट मध्ये फ्रूटचा ब्लास्ट. टोस्ट टोस्ट ना राहिला, टोस्ट टोस्ट ना राहिला, किसान ब्लास्ट हाला आंबट आणि गोड मिळाला. टोस्ट टोस्ट ना राहिला. नवीन किसान बेरी ब्लास्ट. आता मोठं काम करण्यासाठी मोठं होण्याची गरज नाही. PMC बँक सादर करीत आहे किशोर बचत योजना. देशात प्रथमच 10 वर्षांच्या मुलामुलींसाठी बँकिंगची सुविधा, ज्यात त्यांना मिळेल निशुल्क ATM कार्ड आणि चेकबुक. PMC बँक, आपली सेवा हाच आमचा आनंद. जेव्हा डॅशबोर्डाने मोजता येते तेव्हा नॉर्मल मोड आणि जेव्हा त्यापेक्षा जास्त असते तेव्हा ऍक्टिव्ह मोड. गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस मशीन आणि रिफिल फक्त 72 रुपयात. खुश करा खुश रहा. आता गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस रिफिल सोबत 10 रुपयांचा सेटॉल सोप फ्री. फ्रेंच गुलाबांची सुगंधी दुनिया, निवडक फुलांच्या परफ्यूमने बनलेला लक्स. बेस्ट एव्हर लक्स परफ्यूम, आकर्षक सुगंधी त्वचेसाठी. फक्त जरासा लक्स. लक्स. समोसा घ्या, समोसा. तुम्ही पण घ्या.
हे ते नाही जे आपण समजत आहात. ही ऍसिडिटी आणि छातीतली जळजळ आहे. पेपमेट अँटासिड ऍसिडिटी आणि छातीतल्या जळजळीपासून त्वरित आराम केव्हाही कुठेही. पराठ्याच्या सोबत लोणचं मिळेल. पेपमेट अँटासिड वॉटर रिलीफ. पेपफिज अँटासिड देखील वापरून पहा. आमच्या एका क्लायंटनी इंदुलेखा ब्रिंगा ऑइल वापरायला सुरुवात केली. खूपच इफेक्टिव्ह आहे. सो मी पण ट्राय केलं. मलाही उत्तम रिझल्ट्स मिळाले. आय एम व्हेरी हॅपी. आता आमच्या सर्व कस्टमर्सना हेअर लॉस साठी आम्ही फक्त इंदुलेखा ब्रिंगा ऑइल सजेस्ट करतो. इंदुलेखा भृंग ऑइल, तेल जे रिझल्ट देईल. इतनी लेट यहाँ? कल इंडा हाउस ऐसे कंपटीशन है. लास्ट ईयर तू सेकंड आया था, वो भी सिर्फ 1 मार्क से. तो ये ले मेरी क्लासमेट नोटबुक. इस पर लिखोगे टीचर नीटनेस के 2 एक्स्ट्रा मार्क्स देगी. मतलब इस टाइम तो क्या Whiter, brighter, smoother notebooks from Classmate, India's #1 notebook brand. Classmate from ITC. चावी विसरलात का? या ना, आमच्या घरी बसा आणि वाट बघा. नाही, चहाचा खूप छान सुगंध येतो यांच्या घरातून. तुझे गुडघे दुखत असतील ना? आत बसून वाट बघूया. काही घरातील चहामध्ये आपुलकीचा स्वाद असतो. एक कप चहा आणखी मिळेल? ब्रुक रेड लेबल, स्वाद आपुलकीचा. आता मोठं काम करण्यासाठी मोठं होण्याची गरज नाही. पीएमसी बँक सादर करीत आहे किशोर बचत योजना. देशात प्रथमच 10 वर्षांच्या मुलामुलींसाठी बँकिंगची सुविधा, ज्यात त्यांना मिळेल निशुल्क एटीएम कार्ड आणि चेकबुक. पीएमसी बँक, आपली सेवा हाच आमचा आनंद. आणि आता ज्यांना केस जायचे प्रॉब्लेम आहे ते लोक आमच्याकडे इंदुलेखाच मागतायत आणि आम्ही सुद्धा त्यांना इंदुलेखाच देतोय. इट्स रिअली इफेक्टिव्ह. इंदुलेखा भृंग ऑइल, तेल जे रिझल्ट देईल. अगं थांब, अगं तुझी काकी बारीक झाली ना, तर मग डबल एक्सेल साईजचा ड्रेस घेतलाय तिच्यासाठी. आता तुझ्या ऑनलाईन वर रिटर्न थोडी होणार आहे. घे, झालं. अमेझॉन वर रिटर्न करणं अगदी सोपं आहे, कारण हे आहे आपलं दुकान. लाईफ बॉयची नवीन ऑफर माहितीये? अच्छा सांग. आता लाईफ बॉयच्या 4 साबणांच्या पॅक सोबत 5वा साबण फ्री. आमच्या एका क्लायंटनी इंदुलेखा ब्रिंगा ऑइल वापरायला सुरुवात केली. खूपच इफेक्टिव्ह आहे. सो मी पण ट्राय केलं. मलाही उत्तम रिझल्ट्स मिळाले. आय एम व्हेरी हॅपी. आता आमच्या सर्व कस्टमर्सना हेअर लॉस साठी आम्ही फक्त इंदुलेखा ब्रिंगा ऑइल सजेस्ट करतो. इंदुलेखा भृंग ऑइल, तेल जे रिझल्ट देईल. आता मोठं काम करण्यासाठी मोठं होण्याची गरज नाही. पीएमसी बँक सादर करीत आहे किशोर बचत योजना. देशात प्रथमच 10 वर्षांच्या मुलामुलींसाठी बँकिंगची सुविधा, ज्यात त्यांना मिळेल निशुल्क एटीएम कार्ड आणि चेकबुक. पीएमसी बँक, आपली सेवा हाच आमचा आनंद. मोहब्बत बुरी बीमारी लगी तुझे तो तेरी जिम्मेदारी. क्या बात है, बड़ी खतरनाक बीमारी है आपके गाने की. तो तेरी जिम्मेदारी. जब कोई अच्छा गाता है तो दिल में उतर जाता है. आज से शनिवार और रविवार रात 9:30 बजे जी टीवी पर. $2803346 शिपाई उत्तम बाळू भिकले, कोल्हापूर. शिपाई भिकले उत्तम बाळू हे रक्षक मोहिमेमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या नथुआ टिब्बा, सुंदरबनी